या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की एक माणूस, एक तरुण हा दातांनी, मी परत एकदा सांगते, दातांनी लहान मुलं उचलण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या कपड्याला धरून आपण जसं एखादी चिमट्याने पातेलं वगैरे उचलतो ना, तशा पद्धतीने तो लहान मुलं उचलतोय आणि अत्यंत भयानक हा सगळा प्रकार आहे। बरं, आजूबाजूला जे लोक उपस्थित आहेत ते शांतपणे नव्हे, आनंदाने, समाधानाने या प्रकाराकडे बघतायत। जेव्हा हा व्हिडिओ समोर आलाय त्याच्यानंतर एकच खळबळ उडालेली बघायला मिळते। आता यावरती प्रशासन नेमकं काय करणार आहे, हा खरं तर प्रश्न आहे आणि किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे, नवे राजरोसपणे सुरू आहे, हा खरं तर सवाल उपस्थित होतोय। बरं, याबाबतचं नाव आहे चेतन महाराज। हा तथाकथित महाराज दर मंगळवारी म्हणे निंबा गावामध्ये दरबार भरवतो आणि या दरबारामध्ये ज्यांची लग्न जमत नाहीत, ज्यांची मुलं आजारी असतात, ज्यांना काही आर्थिक अडचणी असतात, असे लोक गोळा होतात आणि या महाराजाचा सो कॉल्ड दरबारामध्ये हजेरी लावतात। पण तिथे जोर जोरात गाणी चालतात आणि त्या गाण्यांच्या तालावरती महाराजाच्या अंगामध्ये सवारी येते। सवारी म्हणजे काहीतरी त्याच्या अंगात येतं असा त्याचा दावा आहे आणि त्याच्यानंतर तो उपाययोजना करतो। पण प्रत्येक माणसाकडनं किंवा प्रत्येक उपाययोजनेला, प्रत्येक भक्ताकडनं, ग्राहकाकडनं तो 50 रुपये पर हेड घेतो आणि 50 रुपयामध्ये असे जवळपास, कारण रक्कम कमी आहे, लोकांचं असं असतं ना की चला झाला तर झाला फायदा, बघू आपण, 50 रुपये काही जड नाही असं म्हणून जवळपास 100, 150 लोक स्वतःच्या अडचणी घेऊन, गाऱ्हाणी घेऊन या महाराजाकडे हजेरी लावतात, या भोंदू बाबाकडे जातात। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये निंबा हे गाव आहे आणि या गावामध्ये हा सगळा प्रकार चालतो। चिमुकल्यांना दाताने उचलणारा हा महाराज आहे आणि याचं म्हणणं असतं की माझ्या दरबाराला तुम्ही दर मंगळवारी यायला हवं, मंगळवारी उपास धरायला हवे, अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे आणि अनेक महिन्यापासून हा प्रकार जो आहे हा सुरू आहे। इतकंच नाही तर ज्यांची लग्न ठरत नाहीत त्यांच्यावरती म्हणे हा लिंबू उतरवून टाकतो, त्यांच्यावरती कापूर उतरवून टाकतो आणि अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा तो करतो। आता हा जेव्हा व्हिडिओ समोर आला त्याच्यानंतर मात्र आता मोठ्या प्रमाणावरती टीका व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत काय काय इथे घडलंय हा सुद्धा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि पोलिसांनी या अनुषंगाने तपास करण्याची गरज आहे असं सुद्धा बोललं जाते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते असलेले पुरुषोत्तम आवारे यांनी आता मागणी केलेली आहे आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करावा असा सुद्धा प्रश्न आहे। वैद्यकीय आजार बऱ्या करण्याचा असा कुठलाही अधिकार त्याला नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। हा सगळा अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि आईवडील आपल्या मुलांना तिथे घेऊन जातात। तुम्ही जर बघितलं असेल तर तो लहान लेकरू जे आहे ते दाताने उचलत असताना आईवडिलांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची काळजी नव्हती किंवा त्यांना आपण काहीतरी चूक करतोय, आपण आपल्या मुलाचा जीव जो आहे तो धोक्यामध्ये घालतोय, उद्या ह्याच्या दातातली पकड सुटली तर मला बोलता येणार नाही, अशा पद्धतीचा एखादा अपघात होऊ शकतो आणि तो मुलगा कायमचा ते लेकरू जायबंदी होऊ शकतं। इतका साधा विचार सुद्धा केला जात नाही आणि इतके अंधश्रद्धेने या सगळ्या मंडळींचे डोळे झाकलेले आहेत। तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, मी तुमची कमेंट वाचण्याची वाट बघतेय।